दरम्यान अयोध्येतील श्रीराम मंदिरात झालेल्या देणगी चोरीच्या मुद्द्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेने रामरक्षा आंदोलन सुरू केलंय। या आंदोलनाचा दुसरा टप्पा 18 जुलैला नागपूर इथे होतोय। या आंदोलनासाठी खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना पत्र पाठवून निमंत्रित केले। संजय राऊत यांनी मोहन भागवत यांना पत्र लिहून राम भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी मोहन भागवत यांना विशेष आमंत्रित करत असल्याचं या पत्रात म्हटलेलं आहे। या संदर्भात बोलताना राऊतांनी मुख्यमंत्र्यांनाही निमंत्रण दिल्याच्या मुद्द्यावरून भाष्य केलं आहे। मुख्यमंत्र्यांच्या एक रामभक्त म्हणून रामरक्षा आंदोलनात सहभागी होण्याचं निमंत्रण दिल्याचं राऊतांनी स्पष्ट केलं आहे। सरसंघ चालक परमपूज्य सरसंघ चालक मोहनराव भागवतजी यांना सुद्धा आज आम्ही निमंत्रण पाठवलेलं आहे। नागपूरमध्ये आल्यावर ह्या ज्या प्रमुख व्यक्ती आहेत हिंदुत्वाच्या दृष्टीनं अतिमहत्वाच्या जी व्यक्तिमत्व आहेत आम्ही त्या सगळ्यांना आदरपूर्वक निमंत्रण देण्याचा प्रयत्न करत आहोत। सरसंघ चालकांनी जर इथे येणं जमत नसेल तर त्यांनी त्यांचा प्रतिनिधी पाठवावा अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे। किंवा या भागातले सर्व आमदार आहेत विविध पक्षांचे, मग भारतीय जनता पक्षाचे असतील किंवा अन्य पक्षांचे काही नेते असतील, आम्ही त्यांनाही आमंत्रित केलेलं आहे। उद्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे इथे 11:30 वाजता येतील। त्यांच्या काही भेटीगाठी आहेत तिथे आणि 4 वाजता ते रामनगर येथील राम मंदिराकडे रवाना होतील आणि विदर्भातल्या विविध भागातून कार्यकर्ते रामभक्त शिवसैनिक इथे उपस्थित राहतील। दरम्यान राऊतांनी रामरक्षा आंदोलनावरून पाठवलेल्या निमंत्रण पत्रिकेवरून बावनकुळेंनी राऊतांना जोरदार टोला लगावलाय। पाहूया। राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि आम्ही त्यांच्या निवासस्थानाजवळ एक उपक्रम, धार्मिक उपक्रम हिंदुत्वाचा करतो। राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आम्ही त्यांना निमंत्रण दिलेलं आहे। त्याही पेक्षा एक रामभक्त आणि राम जन्मभूमी आंदोलनात त्यांचा सहभाग केला होता, या कारणानं आम्ही त्यांना आमच्या उद्याच्या रामरक्षा आंदोलनात सहभागी होण्याचं निमंत्रण दिलं आहे। खरं तर देवेंद्रजींना हिंदुत्व शिकवण्याची फार गरज नाही आहे। देवेंद्रजीचं आयुष्य हे हिंदू धर्माचं संस्कार संस्कृती जतन करण्याकरता गेलेलं आहे। देव देश धर्म कार्याकरता आयुष्य देणारे देवेंद्रजी आहे आणि त्यामुळे अशा प्रयत्नांनी, अशा पत्रांनी कुणी काही डिवचलं तरी देवेंद्रजीच्या त्यांच्या भूमिकेवर काही फरक पडणार नाही। दरम्यान रामरक्षा आंदोलनाच्या मुद्द्यावरून राऊतांनी पाठवलेल्या निमंत्रणावर विरोधकांनी टीका केली होती। यावरच आता राऊतांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे। तसेच बावनकुळेंनीही राऊतांना जोरदार टोला लगावलाय। पाहूयात। कसं काय राजकीय विनोद असेल, मला काय तुम्ही कोणाची नावं घेताय, त्यांनी काय रिॲक्शन दिले आहेत हे माहित नाही। राज्याचे मुख्यमंत्री हे काय एका पक्षाचे नसतात, ते संपूर्ण महाराष्ट्राचे असतात आणि तुम्ही ज्यांची नावं घेतलीत आता त्यांच्यापेक्षा अधिक काळ आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर काम केलेलं आहे। आमचे जरी आता मार्ग वेगळे झाले असले तरी त्यांच्यापेक्षा जास्त काळ 25 वर्ष सलग आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर काम केलेलं आहे, देवेंद्रजींबरोबर काम केलेलं आहे। तेव्हा त्यांनी अशा प्रकारे प्रतिक्रिया देणं हाच मूर्खपणा आहे। मला वाटतं उद्याचं जे रामरक्षा आंदोलन उद्धव ठाकरेंनी आणि टीमनी केलेलं आहे किंवा करणार आहेत, एक प्रकारचा ढोंगीपणा आहे। खरं तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजींना आज पुन्हा वेदना होतील